तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती आपण तो ट्रॅक क्रिएट केलेला आहे. तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो इथून ॲड करून घेतल्यानंतर खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर इथं म्हणणार रेशोज ऑप्शन म्हणजे त्यावरती क्लिक करायचं. 9.16 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं, सिम्पली खाली ओव्हरलेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मॉड्यू इथून ॲड करून घ्यायचं आहे. बीट मॉड्यू येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा वेळी काय. तर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, नेल्यानंतर हा जो बीट मॉड आहे ते मधल्या जिथून बीट चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर ठीक आहे, तर पहिली आपली बीट इथे चेंज होते. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तर तुम्हाला शेवटच्या बीटमा बनवा स्प्लिट करत न्यायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर आता सिम्पली बीट मॉड्यूवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेसवरती क्लिक करू. तर मला पहिलं इमेज पेन जे इथून ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे आणि आपली जी 16वी बीट आहे त्यात नाही ना दुसरं पेन जिथून ॲड करून घ्यायचं आहे. टेक्स्ट पेन जे देईल ते तुम्हाला कसं ॲड करायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ 16व्या बीटपासून शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून तेच पेन जिथून ॲड केल्यानंतर एकाखाली एक हे पी एन जी बसून जाईल. तर मी काय करतो, इथून फोटो आणि पी एन जी इथून सेट करून घेतो. तुम्ही पण तर तिथून बघू शकता पी एन जी आणि फोटो आपण इथून सेट करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आतला हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आणि खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणून आहे रॉक ओव्हर रेट केलं तो इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक होरिझॉन्टल जो फेड असेल त्याचा सिलेक्ट करायचा. हेच दोन इफेक्ट आपल्या रिपीट करा सिम्पली इथपर्यंत यायचं 3 सेकंदाच्या मागच्या फोटोपर्यंत. त्याच्यानंतर 3 सेकंद जिथला फोटो आहे त्या फोटो सिम्पली कांबोमधला झूम वनचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कांबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 1चे ते बॅक स्लाईड करायचा. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कांबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं ते बॅक स्लाईड करून घ्यायचा. हेच दोन नाही ना इफेक्ट पुढच्या दोन्ही फोटोला द्यायच्यात. दिल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या नाही ना त्या फोटोला सिम्पली कांबोमधला डिस्टो लेफ्टचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कांबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच हा जो आपला डिस्टो अँड स्ट्रेचचा इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच हा जो आपला आहे ना प्लॅन नंबर 1चा इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कांबोमधलाच प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा. कांबोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच हा जो वेव अँड स्लाईडचा इफेक्ट असेल तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच स्लाईड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कांबोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. कांबोमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली कांबोमधलाच स्लिप अँड स्लाईड 2चं ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कांबोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कांबोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व इफेक्ट फोटोला दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउट्रोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला आहे ना 5 सेकंद इथला फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो आपला आहे ना
6 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल सेकचा तो इथून सिलेक्ट करून बरोबर 9वरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्याला आहे ना 5 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये बॅक इफेक्ट म्हणजे बॅक फ्लॅश 2चा आहे सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे सुद्धा इफेक्टची लेंथ सिम्पली 5 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला इथे तुम्ही बघू शकाल की 11 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. येते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊया आपण येते. तर अशा प्रकारे आल्यानंतर यामध्ये बॅक इफेक्ट म्हणून जाईल 3 लेअर मिररचा तो इथून सिलेक्ट करायचा आहे. ते इथं आपण सिलेक्ट करून घेऊया आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 आणि 12 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोंना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर 9वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल आपल्या इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचा आणि सिम्पली तुमचा इथून व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट इथून होऊन जाईल.